हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आता सगळी कामं वगैरे झाली आणि त्यासोबत इथे आहे रुजूल. हॅलो कर, हॅलो, उम्मा करून दे इथं, उम्मा. हां, तर मी म्हणत होते की आज नवरात्र सुरू आहे, आता तुम्हाला माहीतच आहे. आणि आजचा दिवस आहे 5वा. तर आज आहे ग्रीन कलर. ते मी असं लाईट ग्रीन आहे की काय माहिती नाही, पण याच्यात ग्रीन कलर आहे. तर हे ड्रेस घातलेला आहे. साडी घालण्याचा विचार होता, पण ते काय झालं ना, मग साडी असते दिवांच्या आत, मग यांची पूर्ण वाट बघा, मग त्यांना सकाळी घाई असते. म्हणजे असं सगळी गडबड असते, त्याच्यामुळे मग काय साडीचं प्लॅनच कॅन्सल केला. आणि इथे याची मस्ती बघू शकता, त्याला दिसलं मी ते बोलत आहे. रुजुलकडे पण थोडं थोडं ग्रीन आहे. तर पूजापाठ सगळी झाली आहे. आता मी दुपारी व्लॉग स्टार्ट करत आहे. आता जवळजवळ 12-12:15 झाले आणि रुजुलचं जेवण बनवून रेडी आहे. मला तर उपवासच आहे. मी आज शेंगदाण्याची चिक्की खाण्याचा विचार आहे माझा, कारण मी मिठाचं अवॉइड करते. म्हणजे मिठाचं नाही खात, तर एक टाईम असते तर तेवढं काय वाटत नाही. तर मस्त जात आहेत उपवास आणि मस्त प्रसन्न वाटत आहे घरामध्ये पण. आणि आजचं वातावरण तुम्हाला दाखवते की वातावरण कसा बदलला आहे. तर चला, तर इथे मी तुम्हाला म्हटलं वातावरण दाखवते. बघू शकता इतका पाऊस येत आहे, माहिती नाही यावर्षी पाऊस कधी जाणार आहे. पूर्ण वैतागच आला आहे पावसामुळे. इतकी चीड यायला लागली आहे, कारण कुठे जायचं जरी म्हटलं ना बाहेर, तरी ते चिखलमुळे जायचीच इच्छा होत नाही. त्यासोबत हा टेडी आदल्या दिवशी वॉश केला होता मी. ऊन पडलं होतं, तर कधी ऊन पडतं आहे कधी पाऊस येत आहे काय समजतच नाही, काय सांगायचंच नाही. तर तो वाढला त्या दिवशी धुतल्यामुळे, कारण मी मशीनला वॉश केलं होतं तर ते ड्राय झालं होतं छानपैकी. मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला मी वातावरण वगैरे दाखवलं आणि आता इथे छान ना बाहेर येऊन तुम्हाला दाखवत होते मी, कारण पाऊस पडायला लागला होता. तर इथे बघू शकता. आणि आता नदीलाही पाणी यायला लागलं आहे. मग इथे पाऊस वगैरे बघितलं तर थोडं कमी होतं. मग त्याच्यानंतर इथे ना माझ्याकडे जांब होता, तर ते खात बसले. मग पाऊस वाढला, तर म्हटलं बघा म्हणजे वातावरण 5-5, 10-10 मिनटाला कसा बदलत आहे. कधी ऊन, कधी थोडं पाऊस, कधी जास्ती पाऊस, काही समजतच नाही आहे. असो, मग त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला इथे संध्याकाळी भेटत आहे. इथे ना मी जेवणाची तयारी करत आहे. आणि आज मस्त असं म्हणजे ना काय होते, दिवसभर उपवास केल्यामुळे आणि असं काही खायची इच्छा नव्हती. म्हणजे उपवास असते ना तेव्हा असं डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार येत राहतात की हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. तर आज ना भाजी वगैरे काही खायची, वरण भात खायची अशी काहीही इच्छा नव्हती. तर मग मी ना सकाळीच थोडे चणे भिजत टाकले होते. तर आता मस्त चण्याचा आडण करणार आहे आणि त्यासोबत मस्त गरमागरम भात. आणि रुजुलला वरण भात तर असतोच, त्याचं तर ते असतेच. तर इथे मी ना एका साईडला भात आणि एका साईडला भाजी फोडणी टाकून ठेवली आहे, ते शिजत आहे. तोपर्यंत म्हटलं इथे मी थोडी आपली वरवरची जे गॅस वगैरे क्लीन करायची असते ना ते करून घेते. कारण आपण फोडणी टाकतो तर थोडंफार तरी तेल वगैरे काही तिकडे उडतेच, तर तेच. आणि इथे रुजुल मला काहीतरी म्हणत होता, मी त्याच्यासोबत बोलत होते ना आपलं कामही करत होते. आणि मी संध्याकाळचं ना जेवण जरा लवकरच बनवून घेते, कारण कसं मग संध्याकाळी हे लेट येतात, तर मग रुजुललाही वेळ द्यावं लागते त्याच्यामुळे. तर इथे आता हे क्लीन वगैरे करून झालं. मग त्याच्यानंतर ना याला ॲक्च्युली मी हे कॅबिनेट उघडलं होतं इकडचं कबर्ड, तर त्याला आवाज गेला. त्याच्यामुळे त्याला ना तिथून ते पाहिजे होतं, तर त्याच्यासाठीच तो तिकडे आला होता. मी त्याला म्हटलं जा तू तिकडे बस मॅटवर, मी आणून देते. तर आता त्याला मी इथे आणून दिलं, तेव्हा तो आता शांत बसेल. बघू शकता कसं त्याने ते ना जे मेजरिंग कप असतात ना ते त्याने घेतला आहे तिथे ट्रॉलीमधनं, आणि त्याच्यासोबतच खेळत असते दिवसभर. एक स्पून आणि तो कप, हेच त्याचं दिवसभर चालते. मग इथे आपलं भात आता उकडलंच होतं, तर त्याला झाकून ठेवून देते एका साईडला शिजायला. आणि इथे ना माझ्या बोटाला आज सकाळीच ना दार लागलं होतं. बापरे, असं 2 दिवस तर एवढे कठीण गेले, म्हणजे जेवण करायला, भांडे धुवायला काय सांगायचंच नाही. तर इथे ना माझ्याकडे एक बँडेज पट्टी होती, तर ते मी लावून घेतली होती थोड्या वेळ आता, कारण भांडे धुतले होते मी काही वेळापूर्वी तेव्हा. पण ते ना अनकम्फर्टेबल होते, कारण आपल्याला सवय नसते असं बांधून वगैरे. तर मग मी थोड्या वेळ राहू दिलं आणि मग ते ना ओली वगैरे झाली, तर खाज येत होती तिथे, त्याच्यामुळे मग मी काढूनच टाकली नंतर. आणि इथे बघू शकता मस्त आपली भाजी रेडी होत आहे. त्याच्यानंतर इकडे
नाही, ही संध्याकाळ नाही आहे, हे नेक्स्ट मॉर्निंगची पूजा तुम्हाला दाखवते, कारण मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. आणि इथे मस्त आज ना फूल आलं होतं, बघू शकता पिंक कलरचं. हे फूल इतकं सुंदर वाटतंय ना, याला काय म्हणतात तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला ह्याचं नाव लक्षात नाही येत आहे, म्हणजे माहीत आहे की नाही हे माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की ते ना सकाळ झालं तेव्हा उमलते आणि संध्याकाळ झालं की आपोआप हे होते. आणि इथे रुजुल तुम्हाला हॅलो हाय करत होता. मग इथे ना हे बघा काही फुलं होते शेवंतीचे, तर हे ना आदल्या दिवशी मी देवाला चढवले होते, तर ते छान फ्रेश होते, तर मग मी इथे ठेवून दिले. म्हटलं टाकून देण्यापेक्षा जोपर्यंत छान आहे तोपर्यंत इथे ठेवते बाऊलमध्ये. आणि इथे ना मी आता रुजुलसाठी जेवणाची तयारी करत आहे. तर आज त्याला वरण भात नाही केला मी दुपारी, त्याला आज म्हटलं छान उत्तपम देते, कारण खूप दिवस झाले त्याला असं काय बनवलंच नव्हतं. हे उपवास चालू होते, तर मग काय वेगळं बनवायची काही हेच नव्हती वाटत. तर इथे ना एका भांड्यामध्ये दही टाकून मी छान असा रवा भिजवून ठेवला होता अर्ध्या तासाआधी. तर बघू शकता मस्त फुललेला आहे. तर त्याला असं थोडंसं फेटून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडे बेसिक मसाले टाकते. तर बेसिक मसाल्यामध्ये मी हळद टाकलं होतं आणि त्याच्याच पुरतं बनवायचं होतं, कारण मला तो उपवास आहे तुम्हाला माहीतच आहे. तर थोडी हळद, थोडं तिखट आणि जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर याला ना छान असं फेटून घेणार आहे. आणि फेटून झाल्यावर याच्यामध्ये मग ना आपण जे आपल्याला हवं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. जर टोमॅटो, कांदा हे ते, पण मी ते काही टाकलं नव्हतं. थोडं कोथिंबीर आणि गाजर किसून टाकलेलं होतं. खूप छान लागतं तसं पण. आणि हे कसं ना इथे मला काहीतरी दिसलं होतं, तर मी तेच 3-3दा उघडून बघत होते त्या डब्यामध्ये. तर हे कसं पटकन खायला पण होते आणि पोट पण भरून जाते. त्याच्यामुळे म्हटलं याला पण काहीतरी थोडं वेगळं आणि चेंज म्हणून खाता येईल, तर त्याच्यामुळे याला हे बनवलं होतं आज. आणि आता कसं ते डाळ तांदूळवालं तर एवढं भिजवून एकट्यासाठी कुठे करत बसायचं, तर मग हे इन्स्टंटवालं हे पण छान हेल्दी व्हर्जन आहे. म्हणजे छान वाटते आणि खाताना काय एवढं काय जाणवत नाही, पण थोडीफार चव तर असतेच वेगळी त्याची. आणि याची नाही, तसं याला साऊथ इंडियन फूड आवडतं, त्याच्यामुळे मग याला हे केलं. ते इथे बघू शकता मस्त एक गाजर किसून घेतला, त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकून देते यामध्ये. आणि इतकं छान दिसत होतं ते बघतानाच. खायला पण छानच झालं असेल माहिती नाही, मी तर काय टेस्ट करू शकले नाही. तर छान मग त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी ॲड करून याला फेटून घेतलं आणखी. आणि फेटताना ना एका डायरेक्शनने फेटायचं, म्हणजे छान बॅटर होते. आणि अर्धा पाऊण तास आधी भिजत ठेवलं ना रवा तर छान फुलते पण, तर खूप छान बनते. मग तिकडे ना मी तवा पण गरम व्हायला ठेवला गॅसवर, बघू शकता. तर हे झालं माझं मिक्स करून की त्याच्यानंतर मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं. आणि तेल टाकून झाल्यावर ना मग हे जे बॅटर आहे हे सगळंचं सगळं एकसोबत टाकून दिलं. मी त्याच्यापुरतंच भिजवलं होतं की एक बनलं पाहिजे त्याच्यामध्ये फक्त, कारण मला माहीत होतं ते ठेवून नाही ठेवून काही त्याचा फायदाच नाही मग नंतर. आणि मग त्याच्यानंतर इथे तेल थोडं स्प्रेड करून टाकलं. मग हा पूर्ण बॅटर टाकून दिला आणि याला छान असं पसरवून घेतलं पूर्ण तव्यावर. तर थोडं जाडच असते उत्तपा, म्हणजे आपण चिला बनवतो त्या टाईपचं, एवढं पातळ तर नाही ठेवत त्याला. तर जाडसर छान असं इकडे तिकडे फैलवून घेतलं याला. आणि मग याला ना थोडं थोडं दोन्ही साईडने तेल लावून मस्त असं शेकून घेतलं. तुम्ही पुढे बघाच. तर इकडे आपला उत्तपम शिजत आहे, तोपर्यंत म्हटलं हात लागला इथे जे काही मिस झालं आहे ते व्यवस्थित करून घेते आणि थोडंसं एकदा पुसून घेते, कारण आपण काही करतो तर थोडं पीठ हे ते काय ना काही ते पडतेच त्याच्यामुळे. नाही काही पडलं तरी पाणी तर असतेच असते थोडंफार. तर ते पुसून घेतलं. मग इकडे छान आपलं उत्तपम पण झालेलंच आहे रेडी. मग याचे ना असे 4 भाग करून घेतले होते मी, तव्यावरच कट करून घेतलं होतं 4 भागमध्ये, म्हणजे खाताना त्याला द्यायला इझी पडेल त्याच्यामुळे. तर बघू शकता मस्त वाटत होतं बघूनच. आणि तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना किंवा मोठे पण असतील तरी हे ब्रेकफास्टमध्ये नक्की खाऊ शकता, खूप छान आहे. तर असं मस्त उत्तपम बनलं होतं बघू शकता.
तर त्याच्यानंतर मग छानपैकी बसते तिकडे फॅनमध्ये जाऊन आणि याला चारून देते. आणि पावसामुळे तर एवढा वैताग आला आहे, कपडेच वाळत नाही आहे बाबा, कुठे वाळवायचे काय कळतच नाही आहे. रात्रभर फॅनमध्ये पण ठेवलं तरी ते ना असे ओले ओलेच थंडे थंडेच वाटत आहे, कारण मोसमच बाहेर तसा आहे. पण आता बघते पुढे कसं होते, ऊन पडते की काय. 2-4 दिवस 30 तारखेपर्यंत पाऊस तर सांगितलंच आहे, काही सांगता येत नाही. मस्त इथे आता बघू शकता उत्तपम रेडी झाला आहे. तर आता इकडे बसले आणि आता त्याच्या चक्रा चालू झाल्या होत्या बघायसाठी की काय बनवलं आहे. तर इथेला आता छान चारून देते. आणि असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. आणि इथे बघू शकता रुजुलची रिॲक्शन. त्याने मला मस्त सांगितलं छान झालं आहे म्हणून. तो असा सांगतोच म्हणजे त्याला काय जर आवडलं किंवा आपण त्याला विचारलं कसं झालं आहे, छान. मग मस्त मजा येते. तर चला भेटू नंतर. तोपर्यंत बाय, टेक केअर.